ये है मेरा आज का लुक। ये किस लिए है? ये क्योंकि आज मेरे मॉम का बर्थडे है, तो आज का व्लॉग है मेरी मॉम का बर्थडे स्पेशल। तो आज हम लोग जा रहे हैं कल्याण के एक बहुत बहुत हैपनिंग क्लब में, मतलब रेस्टोरेंट है वो, लेकिन काइंड ऑफ क्लब जैसा है, बट बहुत अच्छी प्लेस है। वहां पे जाने वाले हैं मॉम का बर्थडे सेलिब्रेशन के लिए। तो आप वीडियो में कंटिन्यू रहिए और बताइए मैं कैसे लग रही हूँ। सबका लुक दिखाऊंगी, लेकिन अब सब रेडी हो रहे बारी बारी। पहले मैं रेडी हो चुकी हूँ, अब सबसे मिलवाऊंगी आपको। तर इथे माझे आहो सुद्धा रेडी आहेत, मी सुद्धा रेडी आहे आणि माझ्या नवऱ्याने एकदम फॉर्मल लुकमधलं मस्त असं कॅज्युअल असं छान असं ड्रेस घातलेला आहे आणि खूप छान वाटत होता। ब्लू माझा फेवरेट कलर आहे, त्याच्यामुळे त्याने तोच घातला होता। आणि मी इथे बघा एकदम मस्त ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये रेडी होते आणि हा गाऊन माझ्यासाठी माझ्या नवऱ्यानेच फायनल केला होता। मी त्यांना 2-3 ऑप्शन अजून दिले होते, तर ते म्हणाले नाही हाच घाल, हा खूप छान दिसेल तुला। मी म्हटलं लोक काय म्हणतील, तुमच्याकडचे लोक बघतील इकडचे, ते म्हणतात कोणी काही बोलणार नाहीये, घाल तू बिंदास। आणि माझ्या मम्मीकडे तर मला नेहमी फ्रीडम होतीच, पण आफ्टर मॅरेज थोडंसं हे वाटतं ना असं। तर पण माझ्या नवऱ्याने म्हणाला नाही, कोणीच काही बोलणार नाही आणि कोणी काही म्हणतं तुम्ही आहेच ना, त्याच्यामुळे तू बिंदास असे कपडे घाल, तुला कोणी रोकटोक करणार नाहीये। त्याच्यामुळे मी हा ड्रेस मस्त घातला आणि खूप सुंदर दिसत होती। हा ड्रेस लग्नाआधी माझ्या मम्मीने मला घेतला होता आणि एकदा घातला सुद्धा होता मी, पण नंतर घालायचा होता, पण माझ्या नवऱ्याने फायनल केला आणि म्हटलं चला घालूया। मग आम्ही निघालो म्हणजे तिकडं रेस्टॉरंटपर्यंत येऊन पोचलो। त्याच्या आधी आम्हाला केक कलेक्ट करायचा होता। केक आम्ही काही बुक केला नव्हता, आम्हाला डायरेक्ट येऊन घ्यायचं होतं। हे आमच्या कल्याणमधलं वन ऑफ द बेस्ट केक शॉप आहे। इकडचे केक थोडे महाग असतात, पण खायला खूप टेस्टी असतात। खूप छोटे छोटे क्यूटचे केक्स असतात त्यांच्याकडे, पण टेस्ट खूप चांगली असते, पण पैसे तेवढेच ते चार्ज करतात। हे मी चॉकलेट बुके घ्यायचं मला ठरवलं होतं मी, पण ते सगळे ना कोणीतरी बुक केले होते ऑलरेडी सकाळीच येऊन, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते सगळे सोल्ड आउट होते। मग तो नाही मला मिळाला, पण ते म्हणाले छोट्यामध्ये ऑप्शन आहे, तुम्ही छोट्यातले ट्राय करा चॉकलेट बुके। तर मग ते वरती लावले होते हे इथे, ते आम्ही मग त्यातलं घ्यायचं ठरवलं आणि हे 2 केक आम्ही फायनल केले। ह्या दोघातला एक घ्यायचा ठरवला। माझ्या नवऱ्याला रेड आवडला, त्याच्यामुळे आम्ही हार्ट शेपवाला घ्यायचा ठरवला। आणि इथे आता आम्हाला चॉकलेट बुके घ्यायचा होता, तर हा सिल्वरवाला माझ्या नवऱ्याला आवडला तरी मला आवडला होता तो गोल्डनवाला, पण मग मी फायनल शेवटीला माझ्याच पसंतीचा केला गोल्डवाला, कारण का केक त्यांच्या पसंतीचा घेतला तर म्हटलं बुके माझ्या पसंतीचा। आणि हे चॉकलेटसुद्धा खूप महाग असतं, या बुकेमध्ये जे चॉकलेट लागलेत ना ते सुद्धा खूप युनिक चॉकलेट्स असतात आणि खूप टेस्टी असतात। हा बुके छोटा वाटतो, पण तितकाच एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे, त्याच्यामुळे ह्या शॉपमध्ये यायचं म्हटलं की चांगलाच फटका लागतो जोरदार। केकसुद्धा खूप छोटासा आहे, क्यूटसा बघा हा केक आहे, तुम्हाला वाटत असेल छोटूसा आहे, जास्त काही नसेल, पण अराउंड 2000च्या वरतीच आहे हे दोन्ही गोष्टी। त्याच्यामुळे तुम्ही विचारच सोडा, कारण का हे बेस्ट केक इथे सेल होतात आणि छान टेस्ट असते, त्याच्यामुळे पैसा तितका म्हणजे आपण वेस्ट केल्यासारखं वाटत नाही। आणि माझ्या मम्मीसाठी तर नेहमी मला बेस्टच घ्यावं असं वाटतं, त्याच्यामुळे बेस्ट केक घेतला आणि येऊन पोचलो आम्ही ग्रीन लीफमध्ये। कल्याणमधला बेस्ट 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 प्लेस आहे। ह्या प्लेससारखी प्लेस कल्याणमध्ये कुठेच तुम्हाला मिळणार नाही। ह्यांच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, बदलापूरला तर ह्यांची खूप मोठी म्हणजे आहे ना जे रेस्टॉरंट आहे ते ह्याच्यापेक्षाही तिप्पट मोठं आहे असं ते म्हणतात। मला तिकडचे एकदा जाऊन बघायची उत्सुकता लागेल, कारण का हे इतकं ह्यूज आणि छान आहे ना, खरंच खूप मजा आली। इकडचे लोक तर म्हणजे जे स्टाफ आहे तेही खूप कोऑपरेटिव्ह आहेत, जे मॅनेजर होते तेही खूप चांगले होते। मी आणि माझे आहो आम्ही 1 तास आधी का आलो, कारण का आम्ही 1 दिवस आधी बुकिंग करायचं, आम्हाला वाटलेलं 1 दिवस आधी केलं तरी आम्हाला मिळेल, पण आम्ही थर्सडेला त्यांना कॉल केला तर ते म्हणाले तुमचा फ्रायडेला आहे मॅडम वाढदिवस, आणि आधीच बुक होतात 15-15 दिवस आधी टेबल। आणि जो मला टेबल हवा होता म्हणजे यांचा वॉटर फ्लोवाला जे आहेत ते आहेत तिकडं पार्टी थीमसाठी असतं। तुम्ही बघू शकता खूप खूप मोठं आणि खूप छान रेस्टॉरंट आहे, म्हणजे तिकडे गेल्यानंतर सेल्फीज व्हिडिओज काढायला तुम्हाला खूप आरामात मिळतं आणि जरा लवकर गेलात तर आरामात मिळतं, कारण खाली असतं। दुपारपासून सुरू होतं यांचं रेस्टॉरंट, पण संध्याकाळी लाईट्स लागतात, म्युझिक्स असतं, सगळं काही असतं, त्याच्यामुळे 6-7 नंतर इथे क्राऊड भरपूर वाढायला लागतो। 2-2, 3-3 तासाचा वेटिंग असतं खरं तर। हे जे पाण्याच्या इकडे आहे ना तिथे मला टेबल हवा होता, पण एका साईडचे जे 4 टेबल आहेत ते एका फॅमिलीने बुक केले होते, कारण का त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्याच्यामुळे त्यांनी बुक केले होते। आणि ह्या पाण्यावरची टेबल जर तुम्हाला हवे असेल तर मिनिमम तुमच्याकडे 12 लोक हवे तरच तुम्हाला तो टेबल मिळतो, अदरवाईज मिळत नाही। 4, 5, 6, 10 लोकांना सुद्धा देत नाही, मिनिमम 12 लोक तुमच्याकडे हवेत तरच हा टेबल त्या लोक अलाउड करतात। पण मला तिकडे बर्थडेसाठी हवं होतं, मग त्यांना मी विचारलं, मग त्यांनी म्हणाले ठीक आहे चालेल, मी तुमच्यासाठी बर्थडेसाठी सगळे टेबल बुक होते हे, पण मग त्यांनी म्हणाले की एक जण आहे जे 9 नंतर येणार आहे, त्यांची 9 नंतरची बुकिंग आहे, तर तुम्हाला तुम्ही 2 तासासाठी टेबल देऊ शकतो, ज्याच्यात तुम्ही तुमचं बर्थडेचं सेलिब्रेशन करू शकता। म्हटलं ठीक आहे चला, मग आम्ही म्हणून मग बर्थडेचं सेलिब्रेशनसाठी त्यांना तो टेबल सांगितला। त्यांनी मग सांगितलं ठीक आहे
आम्ही बलून्स वगैरे लावतो हॅपी बर्थडे आणि बाकी मॉम वगैरे असं सगळं लिहून व्यवस्थित डेकोरेट करून तुम्हाला देतो. ते टेबल डेकोरेट करेपर्यंत इथे थोडा आम्ही ॲडव्हान्टेज घेतला या गोष्टीचा आणि मम्मीही आली नव्हती. मग इथे एवढा छान व्ह्यू होता तर म्हटलं चला थोडेसे व्हिडिओज काढूया, फोटोज काढूया, म्हणून मस्त असं आम्ही ते व्हिडिओ काढायचं ठरवलेलं. आणि खरंच खूप भारी आहे. म्हणजे हे जे टेबल्स आहेत ना ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी असं फ्लो होतं, म्हणजे फिरतं पाणी आहे इथे. खूपच छान आणि ॲटमॉस्फिअर इतका मस्त आहे ना की तुम्हाला खूप भारी वाटेल. जर तुम्ही कपल डेटला वगैरे येत असाल ना तर नक्की इथे या. फक्त इथे तुम्हाला हे टेबल नाही मिळणार, तुम्हाला कपल डेटसाठी वेगळे असे दुसरे टेबल्स आहेत ते तुम्हाला दाखवते. ते खूप मस्त आहेत आणि लाईटिंग ॲटमॉस्फिअर रात्र जेव्हा होते ना तेव्हा इकडचं ॲटमॉस्फिअर खूप मस्त वाटतं. लाईट म्युझिक असते आणि लाईव्ह शोसुद्धा असतात. ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा होतात. ते संध्याकाळचे आहे, तुम्हाला बघायला मिळेलच. पुढे जसा जसा व्हिडिओ जाईल तेव्हा तुम्हाला ह्यातलं मिळेलच बघायला. पण इथे बघा खूप सुंदर वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी. आम्ही खूप मस्त बघा इथे हॅपी बर्थडे लिहून घेतलं होतं. तर खाली ते सगळं लिहिणार होते मॉम आणि बाकी साईडने बलून्स लावणार होते. आम्हाला विचारलं होतं कुठला कलर हवा आहे काय कसं. आणि हे जे सर्कल्स दिसतात ना ह्याच्यामध्ये बसायला टेबल्स आहेत. मग इथे वरती आम्ही सगळा टॉपवरती जो आहे ना तो फर्स्टवाला टेबल आम्ही मिडलवाला टेबल आम्ही बुक केला, कारण का खाली ते सगळे पार्टीवाले होते. आणि वरती तुम्ही मिनिमम 5-6 जण आरामात बसू शकता. ते छोटे वाटतात पण बसायला खूप मोठा स्पेस आहे वरती सुद्धा आणि वरतून खालचा व्ह्यू खूप भारी वाटतो. मग आम्ही आफ्टर बर्थडे सेलिब्रेशन आम्ही वरती जाऊन बसायचं आणि जेवण करायचं ठरवलं होतं. इथे तोपर्यंत आम्हाला वेळ होता तर आम्ही दोघांचे थोडे फोटोज काढले, थोडे व्हिडिओज करत होतो आम्ही, कारण का थोडं सोशल मीडियावर मला टाकायचं असतं. म्हणून म्हटलं चला इतक्या आपल्याकडे वेळ आहे, मम्मी यायची आहे, थोडंसं आपलंही काम करून घेऊया म्हणून आम्ही आमचे थोडेसे व्हिडिओज काढत होतो. आणि तो बुके मम्मीसाठी आणलेला म्हणून तो आम्ही हातात घेऊनच फिरत होतो. आणि त्यात मम्मी येईपर्यंत त्या बुकेचा आम्ही थोडासा वापर करून घेतला. म्हटलं चला त्या चॉकलेट बुकेचा थोडासा आपणच वापर करूया आणि थोडासा इथे असं छान असं व्हिडिओज वगैरे करूया. म्हणून मग आम्ही दोघं असे मस्त असे रोमॅन्टिक थोडेसे व्हिडिओज करत होतो. माझा नवरा कॅमेरा शाय आहे खूप, तो कॅमेराजेनिक बिलकुल नाही, त्याला कॅमेराच्या पुढे यायला खूप 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 ऑकवर्ड होतं. पण तरीसुद्धा तो विचार माझ्यासाठी करत होता. आणि मग मस्तपैकी आम्ही इथं म्हटलं चला आता इथे जर आता तुमच्या हातात ते चॉकलेटचं आहे तर काहीतरी करा. तर त्याने डायरेक्ट असं नी बेंड होऊन मला असं प्रपोज स्टाईल केलं. तर मी खूप अशी ना म्हणजे सरप्राईज झाले, कारण का अचानक केलं तर माझ्यासाठी ते एक्सपेक्टेड नव्हतं. तर खूप अनएक्सपेक्टेड होतं हे माझ्यासाठी, की आम्हाला वाटलं असं टेबलवर बसेल किंवा असं काहीतरी आम्ही करू, असं फोटोज काढू. पण हे अनएक्सपेक्टेड होतं आणि खूप क्यूट होतं जस्चर. त्याच्यामुळे मला खूप अशी मोठी स्माईल निघाली माझ्या तोंडातून, तुम्ही बघू शकताय. खूप असं म्हणजे असं हसू अनावर झालं मला, कारण का अचानक घडलेल्या गोष्टीला तुम्ही असं रिॲक्ट कसं कराल हे तुम्हालाही कळत नाही. त्याच्यामुळे मम्मीचा बर्थडे होता पण मी फुल अशी बर्थडे गर्लसारखं मला फील करत होते. पण खरं तर बर्थडे गर्ल यायला वेळ होता तोपर्यंत हे सगळं माझ्यासाठी चालू होतं, असं मी सगळं केलं. आणि मग खूप मजा केली आम्ही दोघंही, जरासं आमचा टाईम स्पेंड करत होतो. म्हटलं बर्थडे गर्लला यायला वेळ आहे, तिचं बर्थडे सेलिब्रेशनचं थोडंसं वेळ आहे, तोपर्यंत आपण थोडं आपला क्वालिटी टाईम स्पेंड करूया आणि इकडे थोडे आपले मेमरीज बनवूया. म्हणून आम्ही आमचे दोघांचे असे व्हिडिओज बनवत होतो आणि खूप मस्त वाटत होतं. आणि त्यांनाही हा प्लेस खूप आवडला आणि खरंच कल्याणमधला खूप चांगला प्लेस आहे. जर तुम्हाला इथे बर्थडे पार्टीज वर काहीही सेलिब्रेशन करायचं असेल ना तर नक्की इथे या. आणि जर सेलिब्रेशन जरी नसेल करायचं, कपल डेटला जरी यायचं असेल ना तर नक्की दोघं येऊ शकता इथे. कपल्स, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, हस्बंड वाईफ कोणीही येऊ शकता. इथे तुम्हाला फोटोज काढायला मिळतील, फक्त बसायला ते सर्कलवाले टेबल मिळतील किंवा साईडला पण तिकडे आहे, तिकडे छोटे छोटे टेबल्स आहेत 2 पर्सनचे वगैरे, ते तुम्ही घेऊ शकता असे. पण खूप युनिक जागा आहे, एकदा एक्सप्लोअर करायला हरकत नाही आहे. बघू शकता इथे पाणी किती छान वाहतं आहे, त्या टेबलमधनं पाणी निघतं. आणि बघा इथे असं मस्त पाणी होतं ना तर एकदम खूप छान वाटत होतं. मला तर खूप आवडलं होतं हे ठिकाण. म्हणजे असं आपण जेवायला बसल्यानंतर टेबलवरती असं छान पाणी फ्लो होतं आहे ना, भारी एक्सपिरियन्स आहे. पण आम्हाला ह्या टेबलवर बसून जेवता नाही आलं. पण हां, आम्ही बर्थडे सेलिब्रेशन नक्कीच केलं या टेबलवरती. म्हणजे आमच्यासाठी बुकिंग तेवढी मिळाली, त्या लोकांनी तेवढं अरेंज करून दिलं, तेवढे कोऑपरेटिव्ह होते ते लोक. पण ते चार्जेस घेतात तुमचे जे काही म्हणजे तुम्ही डेकोरेशन वगैरे करणार असाल किंवा काय तुम्ही सांगत असाल तुमच्या हिशोबाने, त्या सगळ्या गोष्टीचे ते चार्जेस घेतात, ठीक आहे. पण तेवढं तुम्हाला अरेंज करून देतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही एवढं स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला याचे सगळं खूप छान प्रकारे हँडल करतात, तुम्हाला खूप छान सजेस्ट करतात आणि व्यवस्थित तुमच्या मनासारखं तुम्हाला डेकोरेशन करून देतात. फक्त तुम्ही पे करायचं जे काही त्यांचे चार्जेस असतील ते. त्याच्यामुळे खूप आणि जास्तही हे नाही आहे, फक्त चांगलं आहे. हां, पण इथे गेल्यानंतर जेवण खूप एक्सपेन्सिव्ह आहे, ही गोष्ट आहे. इथे गेल्यानंतर जेवण, ड्रिंक्स वगैरे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. पण एकदाच जा, पैसे थोडे जास्त खर्च झाले तरी हरकत नाही, पण तेवढाच मेमरीज खूप चांगल्या बनतात. एका चांगल्या ठिकाणी गेल्याचं फील येतं. आपण बाहेर कुठेही गेलं तर थोडेफार पैसे तर खर्च होतात, पण इथं थोडे जास्त का होईनात पण छान वाटतं.
मला तेच म्हणणे, पैसे गेले हरकत नाही, पण मजा खूप येते, हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि बघा इथे माझं खूप छान असे फोटोज आणि मेमरीज बनत होते. माझे मिस्टर हे सगळ्या व्हिडिओज काढत होते माझ्यासाठी आणि खूप असं सुंदर वाटतं. म्हटलं चला तुमचं पण मी काढते. बघा मग ते इथे बसले होते, त्यांचं काढतं आणि बाहेर साईडने बघू शकता खूप छान असं वॉटरफॉल होत होतं, टेबलाच्या इकडनं असं पाणी येत होतं आणि ओव्हरऑल बॅकग्राऊंड खूप छान होता त्यांचा आणि त्यांनी खूप छान मेंटेन ठेवलं होतं. त्याच्यामुळे खूप 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 मस्त होतं. बॅकग्राऊंडला मी व्हॉईस ओव्हर ह्याच्यासाठी देते कारण का साईडनी म्युझिक चालू होतं, त्यांची इथं सतत म्युझिक चालू असतं, तर त्या म्युझिकमुळे कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर देते. इथे छान असा त्यांचाही एक व्हिडिओ काढला. मी म्हटलं नाही तुमच्यासाठी राहू दे, तुम्ही कधी काढत नाही, पण आज मी काढते. छान असा त्यांचाही व्हिडिओ काढला. पण ओव्हरऑल प्लेस ऑसम आहे. पैसे थोडे खर्च होतील त्याच्यात काही हे नाही, पण तुम्ही खूप मजा करून याल एवढी गॅरंटी मात्र माझी आहे. हां, मग एकदा जायचं आणि मजा करून यायची. आपण बाहेर गेल्यावर खूप पैसे खर्च होतात, असेच थोडंसं अशा ठिकाणी जायचं, आपल्या माणसांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा. पैसा काय आपण आज न उद्या कमवून निघतो, फक्त मजा करायची. ह्या आठवणी राहतात, हे आमच्यासाठी आहे. आणि आमच्यासाठी आमची फॅमिली खूप महत्त्वाची आहे. माझे घरचे, माझी फॅमिली, आम्ही सगळे ना म्हणजे एक बॉन्ड आहे आमच्यात आणि देव करत असाच राहू, टचवूड, कोणाची नजर लागू नये. आणि इथे बघा मी खूप छान दिसत होते, मलाच माहिती होतं की मी खूप गोड दिसत होते. माझा नवऱ्यासारखा म्हणत होता तुला नजर लागेल, खूप छान दिसतेस आहे तू. आणि इतकी छान त्यांनी व्हिडिओज काढले आणि मला खूप 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 असं मस्त वाटत होतं. मी त्यांना म्हटलं माझाच बड्डे असं मला फील होतं आहे. आणि माझी मम्मी आलीच नाही. खरं तर बड्डे गर्ल आल्यानंतर आणखीन मजा येणार होती, पण म्हटलं सध्याला तरी मला असं फील होते की माझाच बड्डे आणि माझ्याच बड्डेचं सेलिब्रेशन चालू आहे सगळं. तर माझा नवरा म्हणतो ठीक आहे ना, चल असं समज 1 महिन्यानंतर तुझा बड्डे आपण पुन्हा सेलिब्रेट करतो आणि हा फील तू घे. आणि मस्त आहे किंवा खूप छान छान पोजेस दिल्या, खूप हे केलं आम्ही, खूप फोटोज काढले. म्हणजे मेमरी बरेपर्यंत खरं तर आम्ही फोटोज काढले, व्हिडिओ काढले. इकडे एक पूलसारखं बनतं ह्यांच्या इथे, हा सेल्फी पॉईंट आहे. म्हणजे हा पूलसारखा तुम्ही म्हणजे येण्या जाण्याचा पण रस्ता आहे, पण सेल्फी पॉईंट आहे. इथे तुम्ही खूप सारे फोटोज काढू शकता, ह्या ब्रिजवरती व्हिडिओज करू शकता. ते कधीच मना नाही करत, तिकडचा स्टाफ तुम्हाला कधीच म्हणणार नाही की इथे जाऊ नका, व्हिडिओज काढू नका, असं करू नका, कधीच नाही. खूप साऱ्या ठिकाणी असे गेले तिकडे पाहिले की ते स्पेसिफिक नाही, ते व्हिडिओ नाही काढू शकत, फोटोज नाही काढू शकत असं म्हणतात. पण ह्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला कोणीही रोकटोक करत नाही. तुम्ही कुठेही जा, काहीही करा, कुठेही फोटोज काढा, ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन लावत नाहीत. खूप छान लोक आहेत. आणि मी तर खडकपाड्याला गेले होते, आमच्या इकडे घरापासून थोडंच अंतरावर आहे. तिकडच्या कल्याणमधल्या त्याच ह्याच्यात गेले होते, पण बदलापूरच्या पण इथे मी एकदा जाऊन नक्कीच बघेन त्यांच्या ब्रांचला. पण ह्या कल्याणमधल्या ब्रँचची लोकं खूप छान आहेत, कॉपरेटिव्ह आहेत. तर म्हणून मला जास्त आवडलं की त्यांनी खूप छान प्रकारे सगळं हँडल केलं आणि मला हवं होतं तसं सगळं व्यवस्थित मॅनेज करून त्यांनी दिलं मला. आणि हा पॉईंट पण मला खूप आवडला, जिथे खूप अशा बटरफ्लायज लागल्या होत्या आणि ब्रिजवरती उभं राहून तुम्ही असं फुल असं क्वीनसारखं फील करत होते आणि खूप मस्त वाटत होतं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही फोटोज काढाल, इतकं छान आहे ना तिकडची जागा की तुम्हाला असं वाटेल इथे व्हिडिओ काढू की कुठे काढू, कुठे फोटोज काढू, सगळीकडे तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि फोटोज काढून व्हिडिओज काढून तुम्ही थकाल. म्हणजे तुम्ही सपोज तिकडे 5,000 खर्च केलेत ना, तर 5,000चे 100 फोटो काढून याल तिकडे आणि खूप व्हिडिओज काढून याल. असं आहे तिकडचं जागा, खरं एकदम मस्त आहे. मी दुसऱ्या साईडला सुद्धा गेले, तिकडच्या अँगलनी सुद्धा फोटोज काढले. म्हणजे प्रत्येक माझ्याकडे वेळ होता कारण का डेकोरेशन चालू होतं, एका बाजूला मम्मी आली नव्हती अजून, त्याच्यामुळे पुष्कळ वेळ होता. भरपूर फोटो काढत होते. नवऱ्याला म्हटलेलं बिंदास फोटो काढा, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आम्ही 1 तास आधी आलो होतो आणि खरंच माझा हा फायदा झाला की आम्ही लवकर आल्यामुळे पूर्ण हॉटेल खाली होतं, कोणीच नव्हतं स्टाफशिवाय, आम्हीच 2 जण होतो. त्याच्यामुळे मला पूर्ण हॉटेल खाली मिळालं आणि मस्त मनसोक्त फोटोज आणि व्हिडिओज काढता आले. जर मी नंतर आले असते उशिरा खूप, तर खूप पब्लिक असते आणि फोटोज आणि व्हिडिओज काढताच आले नसते. इतकं मनसोक्त तर अजिबात काढता आले नसते. जर तुम्हाला पण खरं तर फोटोज वगैरे काढायला ह्या ठिकाणी जायचं असेल ना, तर 7, 6:30, 7च्या दरम्यान तुम्ही जा, तुम्हाला थोडं खाली मिळेल. पण 8 वाजता जर तुम्ही गेलात तर खूप पॅक मिळेल, बसायला सुद्धा जागा नसते, वेटिंग असतं. आम्ही जेव्हा बाहेर पडत होतो 10 वाजता, तेव्हा खरोखर लोक 2-2 तास वेटिंगला होते. इतकं वेटिंग असतं तिकडे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी जा, पण आधी जा जर फोटोज व्हिडिओज आमच्यासारखे काढायचं असतील तर. आम्ही सगळीकडनं मोका घेतला आणि मस्त फोटोज काढलेत. आम्ही दोघं कसे दिसतो हे कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ भलेही आमचा मम्मीच्या बर्थडेचा आहे, पण सध्याला इथे फक्त प्रिपरेशन दाखवले की आम्ही कुठे चाललो आहे आणि काय तयारी करतोय.
त्यासाठी चालू आहे. आता इथे मम्मी आल्यानंतर तुम्हाला सेकंड पार्ट नक्की पुढचा बघा, कारण का तिकडे खरं बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बघायला मिळेल. आणि इथे फक्त काय की आम्ही दोघांनी काय अरेंजमेंट केलं आणि आम्ही कुठे बर्थडेला गेलो हा दाखवण्याचा व्हिडिओ होता. तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका, अजिबात बघायला विसरू नका. नेक्स्ट पार्ट नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळेच व्हिडिओज बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, पण सेकंड पार्ट नक्कीच बघा. माझी मम्मी जेव्हा येईल, तिची एंट्री, तिचा लुक आणि तिचं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही कसं केलं त्याच्यासाठी आहे. जेवढं आम्हाला जमलं तेवढं मनाप्रमाणे आम्ही करतोय. पण नेक्स्ट पार्ट नक्की बघा, तुम्हाला खूप 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 आवडेल नेक्स्ट पार्ट. हा पार्टमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो, पण पुढच्या पार्टमध्ये माझी सगळी फॅमिली तुम्हाला बघायला मिळेल. तर बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग.